एकनाथ शिंदेंसोबत ठाकरे सेनेच्या 8 खासदारांची कथित बैठक झाल्याच्या वृत्तानं खळबळ। शिंदे सेनेत सहभागी होण्याच्या प्रस्तावावर सही केल्याचा दावा, मात्र ठाकरे गटाच्या खासदारांकडून बैठकीचा इन्कार। उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही। अरविंद सावंतांनी शिंदेंसोबतच्या बैठकीचा कडाडून निषेध आणि इन्कार केला। ठाकरेंना सोडून जाणार नाही अशी पत्रकारांना लेखी हमी दिली। ठाकरे गटाचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या कथित भेटीचं वृत्त श्रीकांत शिंदे यांनीही फेटाळलं। गेल्या वर्षभरापासून अफवा सुरू आहेत आणि आता सुद्धा तशीच अफवा आहे असे एबीपी माझाकडे स्पष्टीकरण। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलावलं तर जरूर जाणार, सुप्रिया सुळेंनी तयारी दाखवली। शेवटी रिश्ते मायने रखते हैं अशी ही प्रतिक्रिया। पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही हे अजित पवार गटालाच विचारा असा सल्ला। लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यास पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे। मुंबई महापालिकेत 800 कोटींच्या निधी वाटपावरून खळबळ। सत्ताधारी नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाख रुपयांचा निधी। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात ती आरोपी, जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामानं वेग घेतला। तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती। डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळा कारनाम्यांचा भांडाफोड होणार। मुंबई विमानतळावर 38 कोटी रुपयांच्या 29 किलो सोन्याची तस्करी पकडली। केनियाहून आलेल्या 26 लोकांकडून तस्करीचा प्रयत्न। पोलिसांना कळताच सोनं बाजूला टाकून पसार। शस्त्रसंधीनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये आजपासून इस्लामाबादमध्ये चर्चा, पण मुख्य चर्चा उद्या होणार। होर्मुझ खुलं करण्यासंबंधी इराण नीट वागेना असा ट्रम्प यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।